दोन्ही संघ तयार होत आहेत. पहिली चढाई जर्सी क्रमांक 8 च्या माध्यमामधून. हो जबरदस्त चढाई आहे. चढाई करताना निश्चितच आपलं सर्वस्व झोकून देतो असा हा मंगेश दादा बाटलेंचा. मित्रांनो, एक काळ असा होता की मंगेश दादानं कोंडवाळा परिसर सुद्धा गाजवला. त्याच मंगेश दादाचा लाडका गुणवान अथर्व चढाईसाठी आहे आणि बोनस कंप्लीट करून श्री गणेशा संघाचा रचला जातोय. इथं मात्र शिवकृपा संघाकडून चांगली कामगिरी करेल असं वाटणारा जर्सी क्रमांक 17 युवराजच्या माध्यमातून ही चढाई आहे. बघूया युवराज काय करतो. युवराजवरती खऱ्या अर्थानं आपल्या संघाची मदार अवलंबून असणार आहे. पण इथं मात्र मोठ्या संघा समेत थोडासा सावध पवित्रा घेतला जातोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघासमेत दाखल होतोय तो युवराज. जराही भीतीचं वातावरण नसताना जर्सी क्रमांक 8 च्या माध्यमातून आपण ही चढाई अनुभवतोय. जबरदस्त चढाईचा नजरानं आपण या ठिकाणी अथर्वच्या माध्यमामधून पाहतोय. अथर्व एक भन्नाट चढाईचा नमुना निश्चितच सर्व रसिक प्रेक्षकांसाठी करत असतो. या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व कबड्डी शौकीनांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघाला आपापल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणारे या ठिकाणी बोनस कंप्लीट पुन्हा एकदा केला जातोय. आणि आता मात्र चढाईसाठी असणारा एक भन्नाट चढाई करणारा, चपळता दाखवणारा, ज्याच्या पावलांमध्ये वेगळीच धमक आहे असा हा चढाईपट्टू. बघूया आपला कारनामा सिद्ध करतो का. इथं मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. निश्चितच जर्सी क्रमांक 44 शिवमच्या माध्यमामधून आपण ही चढाई पाहिली, ज्यानं कालच्या रात्री जबरदस्त कामगिरी केली होती. पण इथं मात्र सातत्यपूर्ण कामगिरीसाठी जर्सी क्रमांक 8 विरुद्ध संघाची फक्त लावण्यासाठी असतो वाट. निश्चितच अथर्वच्या माध्यमामधून ही आपण चढाई अनुभवतोय. पण कालचा टॅकल आज शिवकृपा भानेवाडी या संघाकडून आतापर्यंत तरी दिसत नाहीये. फक्त ही सुरुवात आहे. थर्ड राईडचा इशारा, डू ऑर डाय. काहीतरी कर नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धर असं समीकरण असताना चंद्रकांत निश्चितच चंदूच्या माध्यमातून ही चढाई होती. मित्रांनो, अप्रतिम चढाई. बघूया चंदू काय करतो. आपल्यावरती संकटाचं मळ बसताना झटकून टाकायचंय आणि निश्चितच संकटमय परिस्थितीमधून संघाला गुण मिळवून द्यायचंय. अथर्व कोपरा उद्ध्वस्त करतोय. निश्चित जबरदस्त गोल. आपल्या संघाचा श्री गणेशा एवढ्या जबरदस्त पद्धतीनं करेल असं वाटलं नव्हतं. पण निश्चितच शिवकृपा भानेवाडी संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण इथं मात्र बादशाह खेळाडू, ज्याची गणना निश्चितच एका मोठ्या संघा समवेत करताना मोठमोठ्या संघाला पाणी पाजण्याचं काम करतो, नमवण्याचं काम करतो असा आचल बाटले. जर्सी क्रमांक 11 जबरदस्त छलांग. या ठिकाणी मात्र निश्चितच जर्सी क्रमांक 10 आउट होणार आहे. राज मैदानाच्या बाहेर जातोय आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी 3-1 खूप मोठा फरक नाहीये. मानलं पाहिजे शिवकृपाच्या या छोट्या संघाला. खऱ्या अर्थानं लढत भिडत काय असते याचं एक उत्तम उदाहरण दिलं जातंय. पुन्हा एकदा जोरदार प्रदर्शन. आर्यन वरती हल्ला चढवला जातोय पण पुन्हा एकदा सुरक्षित मिडलाईनच्या आसपास येतोय आणि आपल्या संघामध्ये दाखल होतोय तो शुभम अथर्व. मित्रांनो, दोन्ही संघाकडे आपण पाहिलं, एका बाजूला पाहिलं तर शिवम राज, युवराज, शुभम, आर्यन आणि चंद्रकांत शिवकृपा भानेवाडीकडून खेळताना. विरुद्ध संघाकडे आपण जर पाहिलं वेदांत, आर्यन, आचल, कल्पेश, एकापेक्षा एक सरस गुणवान खेळाडू, निश्चितच अतिशय स्टार खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत. पण एक उभरता संघ आहे, एक नौका संघ आहे तो निश्चितच या ठिकाणी शिवकृपा भानेवाडी या संघाचा. धक्कादायक निकाल नोंदवण्यात जो हुशार आहे असा हा संघ आणि या दरम्यान मजबूत बांध्याचा आर्यन. आर पारची लढाई आर्यनला करावी लागणार आहे. मित्रांनो, इथं मात्र निश्चितच मजबूत चढाईनं प्रभावित करावी लागणार आहे. दोन्ही कोपऱ्यामध्ये बेस्ट खेळतो. मध्यरक्षकाला चकवण्याचं सुद्धा काम करण्याचा त्याचा हा वेगळाच नजराना पेश करून आपल्या संघासमेत दाखल होताना पुन्हा एकदा या वेळेला मात्र आपण पाहतोय आचल बाटले. जोरदार आक्रमण ज्याचं असतं, पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी. पण इथं मात्र क्षेत्ररक्षण भन्नाट होत आहे. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये तो भानेवाडीचा हा छोटा संघ. आचल सारख्या खेळाडूला खेळवलं जातं. मित्रांनो, ही एक खासियत आहे भानेवाडी संघाकडे.
आणि वेगळेपणा आहे जे कालचं वेगळेपणा आपण यांच्यामध्ये पाहिलेलं आहे, पण इथं मात्र थर्ड रेड दबावामध्ये प्रभाव दाखवण्याची ही क्षमता. निश्चितच आपलं शक्ती प्रदर्शन करावं लागणार आहे शुभमला. जर्सी क्रमांक 11 इथं मात्र शुभम काय करतो बघूया. पुन्हा एकदा टार्गेट करतो का ललितला, पुन्हा एकदा टार्गेट करतो का कल्पेशला, पुन्हा एकदा वेदांतवरती जोरदार आक्रमण करतो का. निश्चितच या ठिकाणी धडकन वाढवणारी ही चढाई, ओ हो एस्केप केला होता, पण ललित मात्र सावध होता. आपण पाहिलं एक सुंदर चढाई, ज्या चढाईला थांबवण्याचं काम केलं. आणि थर्ड रेड पुन्हा एकदा अथर्वसाठी 5 जणांमधून याला पकडण्याची क्षमता दाखवली जाते का. अथर्व चपळ चित्यासारखा आहे. अथर्वला पकडणं सोपं नाही, आपण आली अंगावर आणि घेतली शिंगावर. वारव काय थांबवलंय, जबरदस्त ब्लॉक केलाय. नादच करायचा नाही. अथर्व सारख्या चपळ खेळाडूला थांबवणं सोपं नव्हतं, पण मित्रांनो ही किमया शिवकृपा बनेवाडी संघाकडून आपल्याला पाहावयास मिळते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 ज्याच्या माध्यमामधून मोठा खेळ आर्यन, ओ हो इथं मात्र जोर का धक्का धीरे से लगे. काय घडतं बघूया. बोनस कंप्लीट केला जातोय, पण आर्यन मित्रांनो थोडासा जोर लावला असताना तर बनेवाडीच्या निश्चितच रसिक प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ताकद निर्माण झाली होती. कदाचित मोठा लोंढा घेऊन आला कायच्या मनीष लोंढेची आठवण करून देताना. पण पुन्हा एकदा अचल बाटले, अतिशय जबरदस्त चढाई असते, पण इथं मात्र क्षमता आहे अचलला रोखून धरण्याची शिवकृपा बनेवाडी संघाकडे. एक छोटा संघ पण कालपासून दैदिप्यमान कामगिरी करतोय. प्रत्येक कामगिरीमध्ये निश्चितच बारीक लक्ष ठेवलं जातं, इतका जबरदस्त कामगिरी करणार आहे. पण इथं मात्र जण त्या ठिकाणी मला दिसतात. पण मित्रांनो आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहे. याला म्हणतात कबड्डी, याला म्हणतात कबड्डीचा जबरदस्त थरार. आणि या थरारामधला पहिला सेमीफायनलचा जबरदस्त सामना. यानंतर सुकाई देवी कुटरे आणि यजमान शिवकृपा ए संघाला विनंती असेल प्लीज आपण तयार राहायचे. जबरदस्त टक्कर होणार. मला खात्री आहे का मोठ्या संघाला झुंज देण्यासाठी शिवकृपाचा हा छोटा संघ काही कारनामा करतो का पाहायचं. पण आज या ऐतिहासिक मैदानावरती मित्रांनो उद्या अख्ख्या जगभरामध्ये शिवजयंतीचा आगळा वेगळा कार्यक्रम तारखेनुसार होणार आहे. पण निश्चितच आजच या ठिकाणी जबरदस्त सामना आपण पाहतोय. पहिला सेमीफायनल आचल गुण घेण्यासाठी चौघांकडून शर्थीचा प्रयत्न करतोय, पण इथं मात्र नाकामयाब होतोय, असफल होतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल शुभम. या शुभम कडून खूप साऱ्या अपेक्षा. शुभमची उंची कमालीची आहे, सडपातळ बांधाचा शुभम. या शुभम कडून शिवकृपा बनेवाडी संघाला गुण मिळवता येतो का पाहायचं. पण मध्यरक्षक अचलची मित्रांनो कामगिरी आपण पाहिली तर भन्नाट. दिवसेंदिवस ज्याच्या यशाचा आलेख चढता आहे असा हा आचल. पण पुन्हा एकदा आपल्या छोट्या बंधूला निश्चितच ढकललं जात आहे चढाईसाठी. अथर्व ज्याची चढाई करण्याची जबरदस्त पद्धत, ज्याची चढाई करण्याची वेगळीच तरा आणि ज्याच्याकडून निश्चित गुण घेण्यासाठी आतुरलेला असूसलेला असा हा अथर्व काय करतो. पण कसं बचावात्मक क्षेत्ररक्षण 2-2 वा वा वा. या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्यासाठी खूप मोठा प्रयत्न दुर्वा 11 या मोठ्या संघाला करावा लागणार आहे. थर्ड रेड डू ऑर डाय, काहीतरी कर नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धर. जर्सी क्रमांक 17 युवराज बघूया काय करतो. हो 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 इथं मात्र कमाल कडक खेळाचं सादरीकरण. टाळ्या सिट्ट्या चेअरअप सांगून जागे. निश्चितच 17 दाखवलंय एक मोठा खतरा. पुन्हा एकदा अचल 1 गुणांचं लीड. मित्रांनो खेळ आवडला तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. हो 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 काय जबरदस्त उड्डाण करतो मित्रांनो. याला म्हणतात सुरक्षित एस्केप. जबरदस्त भन्नाट सुटका, ज्या सुटकेमधून 1 गुण पुन्हा एकदा अचल हासिल करतोय. 7-5 खूप मोठं अंतर नाहीये. विशेष करून शिवकृपा बनेवाडी या संघाचं कौतुक करायला शब्द कमी पडतील, कारण दुर्वा 11 या संघाचा परफॉर्मन्स आपण बराच वेळेला पाहिलेला आहे. ज्याला मंगेश दादा सारख्या गुणवान खेळाडूचं मार्गदर्शन आहे, ज्याला निश्चितच चांगल्या अशा खेळाडूंचं आपण मार्गदर्शन मिळताना पाहतोय. पण इथं मात्र जर्सी क्रमांक 11, पण इथं मात्र घायाळची त्याला डिवचण्याचं काम
शिवकृपा बनेवाडीकडून केलं जातं का पाहायचं आहे, कारण एक उत्तम प्रकारचा हा होणारा उभरता सितारा आहे. आणि इथं मात्र सुद्धा साऊंड मास्टरची कला असते. आणि इथं मात्र शुभम पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. निश्चितच बोनस ऑन असणार आहे. अजून आपल्याला वेदांची कमाल बघायची आहे. अजून आपण मध्यरक्षक आर्यन आणि आचलची कमाल बघायची आहे. पण इथं मात्र कमालीचा खेळ करताना जर्सी क्रमांक 11 शुभम. शिवकृपा बनेवाडीचा हा छोटा संघ जर विजयी झाला तर या मंडळाचे खजिनदार आदरणीय दत्ता बने यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आहे. त्याचबरोबर शिवकृपाचा हा छोटा संघ जर विजयश्री घेतण्याचं काम केलं तर आमचे मित्र सचिनजी बने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होतोय. वा, काय खेळवलं जात आहे, जबरदस्त. पण अथर्वची सुद्धा कमाल आहे. अखेरकार आर्यनला आपल्या सापळ्यात ओढलं जात आहे. एका बाजूला ट्रॅप कसा रचावा याचा उत्तम नमुना शिवकृपाकडून, पण त्या ट्रॅप मधून बाहेर कसं पडावं याचं एक उत्तम उदाहरण. पुन्हा एकदा ज्याचे क्रमांक 11 शुभम काय करतो बघूया. कमाल करण्याची गरज आहे, पण निश्चितच खोलवर जायचंय. हो हो हो. आणि इथं मात्र कमाल दाखवली जाते. 1 गुण मिळतोय दुर्वा 11 या संघाला. 5-9 अशी परिस्थिती असताना सुपर टॅकल ऑन. अथर्वचा बंधू आचल या वेळेला चढाईसाठी असणार आहे. काय करतो बघूया. तिघांकडून जर आचलला पकड झाली तर मात्र सुपर टॅकलचे 2 गुण मिळू शकतात. अनेक रसिक प्रेक्षकांच्या बोया उंचावल्या गेल्या. इथं मात्र आचलला रोखून धरणं गरजेचं आहे. श्वास रोखून धरणारा सामना निश्चितच. यानंतर सुकाई. हो हो हो. हा हे दबाव 1 वर 1 फ्री. 2 जिथं 1 गुण पाहिजे होता त्या ठिकाणी 2 गुण मिळून जाताना इथं मात्र जर्सी क्रमांक 11 पुन्हा एकदा शुभमला उत्तम खेळ करावा लागणार आहे, ज्याच्या जोरावरती एक हो 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 अति खोलवर जाण्याचा नतीजा भोगावा लागतोय. ऑल आउटचे 3 गुण आपण रोखू शकत नाहीये. 6-14 अशी परिस्थिती. इथं मात्र अथर्व काय करतो बघूया. मध्यरक्षकाला चकवण्याचं काम करतो. बोनस हलकीच घेण्याचा प्रयत्न करतो, पण इथं मात्र एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच शिवकृपा बनेवाडीच्या या संघाला करावं लागणार आहे, कारण या दुसऱ्या सत्रामध्ये कमाल करून दाखवावी लागणार आहे. यानंतरचा सामना जो होणार आहे त्यांच्यासाठी अंतिम आणि तिसरा पुकार. आई सुकाई देवी कुटरे, शिवकृपा असुर्डे बनेवाडी. जर्सी क्रमांक 3. संपूर्ण खेळाची मदार आर्यन वरती आहे. आर्यन जर चालला, आर्यननं जर सुपर डुपर रेड लगावली तर मात्र आपल्या बाजूने सामना झुकवण्याचं चिन्ह नाकारता येत नाहीये. इथं तशी सुरुवात केली जाते, पण पुन्हा एकदा अथर्वचा अँकल. क्षणभर वाटलं होतं की आर्यन पुन्हा एकदा मोठी खेळी करणार, पण आर्यनला थांबवलं जाते आणि पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे तो अथर्व पाटले. थोडस खेळावरची पकड सैल होताना आपण शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाकडून पाहतोय, पण कालच्या रात्री जो संघ खेळला होता मित्रांनो, आज थोडासा खेळामध्ये नरमाईनं खेळताना आपण पाहतोय शिवकृपा बनेवाडी. निश्चितच मी त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करतो. आपण उर्वरित जो 6.5 मिनिटाचा खेळ आहे, या 6.5 मिनिटामध्ये आपण फुलातून खेळ आपल्या ऐतिहासिक प्रांगणावर दाखवावा अशी समालोचक म्हणून विनंती करतो. समोर एक तगडा आव्हान आहे, समोर कडवी झुंज देणारा संघ आहे, समोर हो हो हो. इथं पुन्हा एकदा जबरदस्त टॅकल वेदांत बाटलेच्या माध्यमातून आपण पाहतोय, पण निखराची झुंज आपण जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून पाहिली. पुन्हा एकदा या वेळेला मात्र चढाईसाठी असणार आहे तो आचल बाटले. थोडासा संत खेळ चाललाय, कारण 10 गुणांचं अंतर या ठिकाणी झालेलं आहे. दुर्वा 11 या संघ थोडंसं वरचढ राहताना आपण पाहतोय, कारण पहिल्या सत्रामध्ये समांतर चालणारं पारडं आता मात्र एका बाजूने झुकण्याचं काम करतंय. इथं मात्र निश्चितच दुर्वा 11 आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून ही चढाई बघूया काय करणार. एक मोठी चढाई करण्याची गरज आहे. निश्चितच ज्याच्या चढाईनं प्रभावित होणं गरजेचं आहे, या चढाईमधून गुण मिळवणं गरजेचं आहे. प्रयत्न तसा चालू आहे. डुबकी सक्सेस. आचल आणि ललितला फसवलं जात आहे आणि या मोठ्या खेळाडूंकडून 2 महिन्यांची आपण चढाई पाहिली आणि इथं मात्र अथर्व
ऑर डाय साठी घातक चढाई बघूया काय करतो. पण ज्या ज्या वेळेला मित्रांनो डू ऑर डायची चढाई येते ना त्या त्या वेळेला अथर्वची कमाल असते. आणि इथं मात्र निश्चितच पुन्हा एकदा शिवमला टार्गेट करतोय. शिवमला मैदानाच्या बाहेर जावं लागते. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना हो जर्सी क्रमांक 11 या आधीची डुबकी आपण चंद्रकांतच्या माध्यमातून पाहिली होती. तोच चंद्रकांत मेणे पुन्हा एकदा आपला उत्तम खेळ करण्यासाठी. पण इथं मात्र आचल मैदानात येतोय. पुन्हा एकदा संघ टाईट वाटतोय. निश्चितच एक जबरदस्त फुल ऑन संघ खेळताना. पण इथं मात्र अथर्व पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. हलक्या पावलानं चढाई केली जाते. हळूहळू संत गतीनं पुन्हा एकदा एक रॅपिड चढाई एक धावती चढाई आपल्याला अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण इथं मात्र संत गतीची शांत संयमी खेळली जाते. आपणाकडे असणार 9 गुणांचं लीड या ठिकाणी कसं मेंटेन केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण आपण अथर्वच्या माध्यमामधून पाहतोय. पण या वेळेला सामना संपण्यासाठी 4 मिनिटाचा निर्णायक सत्राचा कालावधी शिल्लक असताना आर्यन निश्चितच आर्यनकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. एका मोठ्या खेळाडूची लक्षणं या आर्यन मध्ये दिसून येतात. पण खऱ्या अर्थानं या मोठ्या खेळाडूची लक्षणं आपल्या संघाला तारण्यासाठी उपयोगी ठरतात का पाहायचंय. निश्चितच उत्तम प्रकारचा पुन्हा एकदा अथर्व सिकंजा कसतोय आणि आर्यन मात्र बाद होतोय. लगातार पद्धतीने मित्रांनो आपण पाहिलं 3 चढाईमधून आर्यन आपल्याला भारी ठरताना पाहिलं. पण आर्यनला पकडण्याचं रणनीती मात्र या ठिकाणी दुर्वा 11 या संघानं आखली आणि त्यानुसार आर्यनला मात्र थांबवण्याचं काम केलं. पण इथं आचल काय करतो बघूया. एक जबरदस्त बाहुबली खेळाडू जो मध्यरक्षकाची एक चांगली भूमिका आपल्या संघासाठी नेहमीच निभावत असतो. आणि ज्या ज्या वेळेला रेडिंगची कमाल येते ज्या ज्या वेळेला चढाईची भक्कम बाजू करायची असते त्या त्या वेळेला ती बाजू सांभाळण्याचं काम करतो तो आचल. इथं मात्र चंद्रकांत मेणे ज्यांच्याकडून खास अपेक्षा असणार आहेत. शिवकृपा पनेवाडी या संघाला 9 गुणांचं अंतर तोडायचे. लगभग 3 मिनिटाचा हा कालावधी शिल्लक आहे. निश्चितच पुन्हा एकदा प्रेशरवाला मॅच मधून आपल्या संघाला सावरायचंय. इथं मात्र स्वतःच संतुलन बिघडलं जाते आणि निश्चितच दांडका पुन्हा एकदा डू ऑर डायचा इशारा. 3 मिनिटापेक्षा कमी कालावधीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी काय घडणार आहे. पुन्हा एकदा अथर्वची कमाल आपण पाहतोय. किक लगावली जाते आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा 1 गुण आपल्या संघाच्या दिशेने जोडला जातोय. अंतिम आणि 3रा पुकार आपण देतोय या ठिकाणी आई सुकाई देवी कुटरे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ शिवकृपा बनेवाडी. 1 गुण वेदांतच्या माध्यमातून जोडला जातोय. वेदांत आउट. वेदांत मैदानाच्या बाहेर जाणार आहे. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे बाकी असताना अथर्व एक शांत संयमी चढाई करताना इथं कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाहीये. इथं कोणत्याही प्रकारे डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. कारण आपल्याकडे असणारं लीड ओळखून मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये शिवकृपा बनेवाडी या संघानं अशा प्रकारे खेळ केला होता. पण इथं मात्र थोडासा पिछाडीवर जाताना त्याच्यामुळे थोडासा निराश खेमा आहे तो निश्चितच बनेवाडी संघाचा शिवम ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहे. आणि जाता जाता निश्चितच आर्यनला दणका देतोय. बोनस विथ पॉइंट 2 गुणांची कमाई. 12-21 लगभग 1 मिनिट आणि 14 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना मोठं अंतर तोडायचंय. पण इथं मात्र शिवकृपा बनेवाडी या संघाने एक उत्तम प्रकारचा खेळ केला. एक छोटा संघ असून कालपासूनचा कारनामा सिद्ध करण्याचं काम केलं. सामना संपण्यासाठी या निर्णायक सत्रामधलं शेवटचं 1 मिनिट बाकी असताना आचल बाटलेची चढाई या वेळेला आपण पाहतोय आणि सुरक्षित आर्यन या वेळेला जाता जाता आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सुखद क्षण देण्याचं काम करतो का पाहायचंय. ज्याच्या माध्यमामधून एक मोठी चढाई होताना आपण पाहणार आहोत. इथं काय घडतं बघूया मित्रांनो. सलग 4थ्या वेळेला निराश केलं सगळ्यांना. लगभग वाटलं मित्रांनो एक मोठी चढाई करण्यामध्ये सुपर डुपर चढाई करण्यामध्ये हुशार असणारा आर्यन या संघाचा बाहुबली मैदानाच्या पुन्हा एकदा बाहेर जाताना आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा या वेळेला अथर्व केवळ औपचारिकता बाकी आहे.
मेगा फायनल मध्ये दमदार पद्धतीने एंटर करण्यासाठी प्रवेश करण्यासाठी एक पाऊल मजबूत ठेवताना आपण पाहतोय दुर्वा 11चा हा मजबूत संघ इथं औपचारिकता पूर्ण केली जाते. निश्चितच पहिला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय दुर्वा 11.